नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला माहीत आहे की नवरात्र उत्सव सुरू आहे आणि खरं म्हणजे यावेळेला आईचा सन्मान केला जातो, तिची आराधना केली जाते. मला इथे मुद्दामच हा संदर्भ द्यायचा की इथे भंडारली गावची एक आई आपल्या ग्रामस्थांसाठी आहे ना आमरण उपोषणाला बसलेला आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे. सुंदराबाई पाटील असं त्यांचं नाव आहे. मगाशी जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला इथले निळजे या भागातले वैद्यकीय अधिकारी, शासकीय अधिकारी होते ते इथे आले होते. त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे. त्यांची शुगर 45 एवढी झालेली आहे. तसेच BP देखील त्यांचं लो झालेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर म्हणजे वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे खरं म्हणजे उपोषण त्यांना हे झेपत नाही असं देखील त्यांनी सांगितलं. शिवाय आता पोलीस देखील या ठिकाणी आले होते. त्यांनी देखील सांगितलं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी खूपच कॉम्प्लिकेटेड होतील आणि निश्चितच त्यामुळे लवकरात लवकर हे उपोषण त्यांनी मागं घेतलं पाहिजे असं ते बोललं जात होतं. विषय असा की भंडारली आणि गोठेघर या भागातली जी जमीन आहे, भंडारली येथील सर्वे नंबर 13 आणि गोठेघर येथील सर्वे नंबर 57/1 ही जी जमीन आहे ही सरकारी जमीन आहे, गायरान जमीन आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहता की या जमिनीच्या भागावर आता इथे म्हाडाची वसाहत उभारली जाते. बाजूला तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाठीमागे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहेत. खरं म्हणजे ह्या संपूर्ण परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात ही म्हाडाची स्वस्तातली घरं बांधली जात आहेत. ग्रामस्थांचा असा आरोप आहे की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने परवानगी न घेता या खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे. याविषयी आम्ही वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्या तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांनी दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एक मी मुद्दाम आहे ना ते आदेश दाखवू इच्छितो. एक मिनिट मला आदेश दिलेले. आता हे पत्र आहे तहसीलदारांना. कोणाचं पत्र आहे ते? मंडल अधिकारी दहिसर यांचं पत्र आहे. त्याच्यामधला सविस्तर भाग वाचण्यापेक्षा तिथे एक गोष्ट लक्षात येते. त्यांनी असं नमूद केलेलं की इथे ही जागा आहे ना सरकारी जमीन आहे आणि त्यानुसार मी शेवटचा आदेश वाचतो. शेवटचे जे आहेत ना, वरील 1 ते 3 मुद्द्यांनुसार चौकशी करून खालीलप्रमाणे मुद्देनीय माहिती सादर केलेली आहे. नागाव ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रातील मौजे गोठेघर या गावी खाते क्रमांक 181 नुसार एकूण क्षेत्र एकूण क्षेत्र 1.3 असं लिहिलेलं आहे. खाता क्रमांक ठीक आहे 727 नुसार एकूण क्षेत्र 1 हेक्टर 90 काहीतरी आहे. हे प्रति एवढी उपरोक्त काय वुडलँड प्रोटेक्ट फॉरेस्ट असं काय लिहिलेलं आहे. यांची नावी जमीन दाखल आहे. तसेच मौजे गोठेघर खाते क्रमांक 116 नुसार एकूण क्षेत्र 45 बरोबर ना, 216 नुसार क्षेत्र 45 जे आहे 38 तुम्हाला दिसते ते. खाते क्रमांक 1103 नुसार एकूण क्षेत्र 116.68 हे हेक्टर आरप्रती एवढी जमीन महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग संरक्षित वन यांच्या नावे दाखल आहे. ज्या संबंधित गाव नमुना 8 या उतारे सोबत जोडलेला आहेत. ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांनी अर्जदार यांना जावक क्रमांक 20-21-68 दिनांक 12/1/2021 रोजीच्या पत्रानुसार म्हाडा प्राधिकरणास जमीन हस्तांतरणीबाबत मंजुरी मिळण्याबाबत गाव दप्तरी ठराव उपलब्ध नसल्याचे आढळून आले असल्याबाबतचे पत्र सोबत सादर केलेलं आहे. उक्त ठरावास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेतल्याचे दिसून येत नाही. सदर प्रकरणी ग्रामपंचायतीने जमीन मंजुरीबाबत कुठलेही ठराव दिलेला नाही. यामुळे सदर प्रकरणी स्थानिक गावकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करून गायरान जमीन स्थानिकांच्या ताब्यात देण्याबाबत कारवाई करण्याबाबत अर्जदारांनी विनंती केलेली आहे. तरी पुढील आदेशार्थ सविनय सादर. त्यांनी सांगितले की बाबा हे गावाड्यांची अशी मागणी आहे, तुम्ही पुढील आदेश करावा असं एक त्यांनी म्हणलेलं. अजून एक पत्र दाखवलं होतं तुम्ही दाखवा लागेल. हे पत्र आहे 2/6/2023 गट विकास अधिकाऱ्यांना. हे तहसीलदारांचं पत्र आहे. त्याच्यामध्ये गायरान जमीन सर्वे नंबर 13 व सर्वे नंबर 157/1 म्हणजे अतिक्रमण हटवून 100 वर्षापासून गावच्या विकासाची मालकी ठेवून फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळण्याबाबत आता उपरोक्त संदर्भीय पत्र त्यासोबत श्री आत्माराम गोवर्धन पाटील यांचा अर्ज सोबत जोडलेला आहे. तसेच त्या अनुषंगी प्रस्तुत प्रकरणी सोबत शासनाचे परिपत्रक 10/10/2013 जोडून पाठवित आहोत. सदर परिपत्रकात नमूद केलेल्या शासनाच्या जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने कारवाई कोणी करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सदर जमीन ही गायरान जमीन असल्याने त्या सार्वजनिक जमिनीच्या बाबतीत संबंधित ग्रामसेवक यांनी कारवाई करणे, तात्काळ पोलिसात फिर्याद दाखल करण्याच्या सूचना असल्याचे त्यानुसार आपल्या स्तरावर कारवाई करावी. काय झालेलं आहे, आपल्या स्तरावर कारवाई करावी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे.
प्रकरण ॲक्च्युली प्रभात पर्ववर ह्या खूप वेळेला न्यूज दाखवलेल्या आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. गेल्या 3 ठीक आहे बरं ठीक आहे ना, आपण झालं ना आता, ठीक आहे आता बसा तुम्ही खाली. एक तर एक गोष्ट असं आहे की ग्रामस्थांनी वेळोवेळी ती जमीन ग्रामस्थांच्या उपयोगासाठी मागितली होती. त्याच्यामध्ये शाळा होती ना, काय काय होतं? शाळेचा ठराव आहे 4 एकरचा तहसीलदार पूर्व परवानगीचा. दुसरं काय काय होतं? आणि दुसरी गावठाण विस्तार वाढवीसाठी आणि गोशाला, समाज मंदिर अशी मागणी यासाठी केली होती. गावाच्या विविध विकास कामांसाठी आरक्षित करण्याबाबत अशी मागणी होती. ग्रामपंचायतने व सरपंच यांनी ठराव केला पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना महोदयांना पत्र दिलेलं होता. ठराव घेऊन त्यांनी दिला आरक्षित होता? करा. आणि ठराव घेऊन दिला होता का तसंच दिला होता? ना ठराव म्हणजे याचा ठराव दिला होता 4 एकरचा, 10 एकर दाखला ठरावाप्रमाणे. आणि दुसरा तो आरक्षित करण्याबाबत आमच्या तक्रारीवरनं दिला होता त्याही काही आरक्षित करा म्हणून. थोडक्यात कागद त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी आरक्षित वगळून आदेश दिला होता आणि त्या आदेशाची पायमल्ली करून आरक्षित जागेवर अनधिकृत काम केले. म्हणून ती 10/10/13च्या आदेशानुसार पोलिसात फिर्याद दाखल करून निष्कर्षीची तारीख ठरवायची आणि त्यासाठी तहसीलदार साहेबांनी पाठिंबा जाहीर केला होता का तू निष्कर्षीची तारीख ठरवू, त्या दिवशी आम्ही उपस्थित राहतो. परंतु ग्रामसेवक तसं वर्ष होऊन गेला तर टालाटाल चालली त्याची. जर नामदेव पाटील म्हणजे खरं म्हणजे तुमची आई उपोषणाला बसलेले आहेत, नामदेव पाटील आपल्या बरोबर ना, आत्माराम पाटील म्हणून सातत्याने या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेत आहेत. आता परत इथे समाजसेवक देखील आलेले आहेत. आपलं नाव अमोल केंद्र ना, अमोल केंद्र, काय तुम्ही पाहताय सगळ्या गोष्टीकडे? याकडे पाहतो म्हणजे प्रशासन पूर्णपणे डोळझाक करत आहे. भूमिपुत्रांच्या आणि गावाच्या विकासासाठी जे आरक्षण भुकून ठेवली होती त्यावरती एक तर तुम्ही ग्रामस्थांची किंवा सक्षम प्रकरणाची परवानगी न घेता तिथे जबरदस्ती करून बांधकाम बांधले. ठीक आहे, तो पाठ सोडा. आज तुम्ही त्याच्यानंतर ज्यावेळेस ग्रामस्थांचा लढा त्याच्या विरोधात लढा उभा करतात त्यावेळेस तुम्ही त्यांची राहती घरही तोडताय, त्यांच्या शेतात जाणारा जो रस्ता आहे तोही बंद करताय. आणि याच्यासाठी या आजींनी गेल्या महिन्यात 26 तारखेला उपोषणाला बसल्या होत्या, अमर उपोषणला. त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी त्यांनी लेटर पाठवलं, तलाठी आले, इथं भेटले सर्व येऊन. त्यांनी सांगितलं की मी शब्द देतो 8 दिवसामध्ये कारवाई करून देतो म्हणून. आणि 1 दिवस फक्त आले सकाळी आणि पाहून गेले गाडीमध्ये राऊंड मारून, कारण त्यांना फक्त एसीची खाली उतरायला नको वाटलं होतं. त्यांना आले आणि गेले निघून. आणि 8 दिवस असेच घातले. म्हणजे सामान्य व्यक्ती, सामान्य आजी, 80 वर्षाची आजी आहेत, यांच्या जीवाचं बरं वाईट यांचं झालं तर यांना याचं काहीच नाही वाटत आहे. आज तहसील साहेबांना मी स्वतः 2 दिवसापूर्वी कॉल केला, त्यांना बोललो होतो साहेब आजी उपोषणा होत्या, तुम्ही काय ते कारवाई करा म्हणून. ते म्हणले नाही. उमेश पाटील नाव आहे त्यांचं, त्यांचे रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे. त्यांनी सांगितलं मला वेळ द्या, आज मंत्रालयामध्ये जाणार आहे मी आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी मी शिर्के बिल्डर सगळ्यांना बसून मिटिंग लावून करून देतो म्हणून. म्हणजे तुम्हाला पहिले 8 दिवस तुम्ही घातले, आज 3रा दिवस आहे उपोषणाचा. म्हणजे तुम्ही मेल्यावर येणार का डायरेक्ट? बरोबर का? म्हणजे हा प्रकार जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे. या ठिकाणी आमरण उपोषणाला मला तर वाटतं कोकण आयुक्तांकडे तुम्ही बसले होते, कोकण आयुक्तांकडे बसले होते. त्याच्यानंतर मग इथे आंदोलन झालेले आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका लावल्या होत्या, म्हणजे परत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बैठक लावली होती. हा सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे. एक गोष्ट अशी आहे की जरी जागा सरकारी असली तरी त्या ठिकाणचं ते रिझर्वेशन हटवून त्यानंतर त्या ठिकाणी बांधकाम केलं पाहिजे. म्हणजे आता जर गायरान जमीन आहे तर गायरान जमिनीवर डायरेक्ट बांधकाम कोणालाच करता येणार नाही. आणि ते बांधकाम करण्यासाठी तुम्हाला अगोदर तो गायरान जो शिक्का आहे बरोबर ना, ते रिझर्वेशन ते हटवायला लागेल. या ठिकाणी तसं केलंय का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर नसेल केलंय तर म्हणजे सरकारचीच जबाबदारी आहे की सरकारवर कारवाई करायची. आणि असा प्रकार असल्या कारणानेच कदाचित या सगळ्या गोष्टीमध्ये कदाचित टाळाटाळ होत असावी असं या ठिकाणी म्हणतो. परंतु एक गोष्ट महत्त्वाची असं आहे की 80 वर्षाच्या या आजीबाई आज आपल्या म्हणजे गावच्या, जरी ते म्हणत असले की बाबा गावच्या सगळ्या ग्रामस्थांसाठी उपोषणाला बसले, मी तर म्हणेल आई मुलांसाठीच उपोषणाला बसले. कारण त्यांनी त्यांचा मुलगा काय धडपड करतो हे पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रायोरिटीनं शेवटी आपल्या मुलाविषयी जी असलेली आस्था आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा. मग त्याच्यामध्ये ते आत्माराम पाटील असतील, नामदेव पाटील असतील, सगळी मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, आणि त्यांनी सगळं स्वतः पाहिलेलं आहे या गोष्टी, की तिथे पूर्वी घरं कशी असतील किंवा तिथे काय होतं हे सगळं पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्या आज या उपोषणाला बसल्यात. त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे. त्यांच्याशीच आपण बोलण्याचा थोडासा प्रयत्न करू, जास्त काय आपण त्यांना त्रास देऊ नये, कारण निश्चितच त्यांना आरामाची गरज आहे, उपचाराची गरज आहे, आपल्याला जाणीव आहे. बरं, तुम्ही आता 2 दिवस झाले उपोषणाला बसले, तर 3रा दिवस का? कितवा दिवस आजचा? कितवा दिवस आजचा? 3रा. ओके. बरं, डॉक्टर आले होते आता इथे, तुम्हाला बोलले की तब्येत खराब झाली तुमची, आता उपोषण नको, तुम्हाला नाही झेपणार. म्हटलं म्हणा, बोललं खराब झाली, बोलले हां, डॉक्टर बोलले. शुगरचा त्रास आहे तुम्हाला? हो. हां, अहो शुगरचा त्रास आहे तरी उपोषणाला बसले. आता शुगर तुमची लो झालेली आहे.
पुन्हा माझं इच्छा आहे की माझं रूम मोडलं पोऱ्यांचं ते माझं या करून द्यायला पाहिजे त्याही म्हणजे तुमच्या तिथे बाजूला जे गाळे होते रूम होते ते तोडले, तुम्हाला नोटीस दिली ती? झालं नाही डायरेक्ट तोडली? डायरेक्ट तोडली. किती वर्ष पासून होती तिथे? किती वर्ष आम्ही 70 वर्ष मी तिथं दिवस केल्या. हं? न जागा जमवली ती न रूम पोराय बेनले तर रूम मोडली राही न नोटीस देता नाही आम्हाला. मग तब्येत खूप खराब झाली आता तुमची, हो? तुम्ही आता उपोषण सोडायला पाहिजे. नाही सोरस हा? न सोरस ना माझा न्याय मला मिळेल दवा. बरं, त्यांना काही जास्त बोलून देऊ ना आपण. बसा तुम्ही बाजूला. बरं, या ठिकाणी बसा ना इथे 2 मिनटं. आपण आताच तलाठ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की बाबा मी नवीन आलेलो आहे आता आणि तुम्ही मंडल अधिकाऱ्यांशी बोला. मंडल अधिकाऱ्यांना आपण काय फोन लावला. त्याच्यानंतर आपण इथले तहसीलदार आहेत, काय म्हणले नाव तुम्ही त्यांचं? उमेश पाटील, त्यांच्याशी आपण बोललो. त्यांनी सांगितलं की बाबा ह्या सगळ्याबाबत तुम्हाला मी उद्या माहिती देतो. आता ते मिटिंगमध्ये होते. त्यांनी सांगितलं तर तुम्हाला काय कारवाई, तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं त्यांनी? आता आम्हाला त्याही जी आमची जी आता आई बोलली का यो जो गावाच्या विकासावर जो अनधिकृत काम झालेला आहे ही निष्कर्षितची त्याच्यावर पत्र आला होता 10-13च्या आदेशानुसार आणि त्याही तो ग्रामसेवकनी टालाटाल केली. त्याच्यावर कोणाचा दबाव होता काय होता ते काय माहीत नाही आम्हाला, पण त्यांनी वर्ष होऊन गेला टालाटाल केली. पण ते आम्हाला सांगत का तुमचं बोला. मला 1-2 ठिकाणी बोलवले होते, 2-2 करोड रुपयाची ऑफर पण दिली होती. मी सांगितलं मला गावाची लाज नको. मग त्याही काय केलं, माझी अधिकृत जी घरं होती त्या घरांवर त्याही नोटीस न देताना डायरेक्ट बुलडोजर फिरवला आणि भुई सपाट केले. आणि तिथे बाबासाहेबांचा पुतळा होता बाजूला शाळेच्या आरक्षित जागेवर, तो पण त्याही भुई सपाट करून आणि तो घेऊन गेले तोडमोड करूनची. आणि परत आमच्या शेतकऱ्यांचे सर्वांचे रस्ते पण केलेत. पुन्हा तिकडे गावकऱ्यांचा 40 फुटाचा रस्ता होता तो पण त्याही बंद केले. सर्व गावाच्या सह्यानीशी पत्र दिलं होता यांना का आमचा रस्ता सोडा, तो पण नाही सोडलेला. आणि हा म्हाडाचे नाव आमची फाईल म्हाडाने आमची परत पाठवली होती का ही गावाची विकासासाठी याही ठेवलेलं आहे, याचा तुम्ही नक्की काय ठरवा बोलले. आणि याही पोलीस बल 300-350 पोलीस वापरून आरक्षित जागेवर अनधिकृत काम केला. आणि ती कारवाई न करता ग्रामसेवकने उलटे आमच्यावर याही खोट्यानाट्या केसी केल्या, आमची अधिकृत घरं तोडली, आमचा शेतातून निघाचा रस्ता बंद केला. त्यामुळे इथे आम्हाला जी काय यावर्षी लावायची होती शेती ती आमची ट्रॅक्टर न आल्यामुळं वसार राहिली शेती आमची. तर बरं, खरं म्हणजे ना, परत ही जागा सांभाळताना ही जागाची गावाची आमची गोठेघर असेल 157चा 1, 26 एकर आणि 13 एकर 80-81 या जागा आम्ही नायब तहसीलदार भोईर साहेबांच्या सूचनेच्या नुसार आम्ही ती गावाच्या विकासासाठी राखून ठेवली. तुम्ही बोलतो तुमच्या गावाच्या गुरचरणी बोलतो ताबा विक्री होते, तुम्ही कळवत नाही. तर मी कळवलं त्या मुला आमच्या वडिलाला सुद्धा या गुरचरण हडप करणाऱ्यांनी गायब केला होता. बरं, एक गोष्ट लक्षात येते की आता खूप आरोप केले गेलेले आहेत. आता खरं म्हणजे मी काय म्हणलो की बाबा जर अशा कुठल्या सरकारी जमीन असतील त्या शासनाच्याच असतात, असं असलं तरी पण म्हणजे ग्रामपंचायत असेल ती एक स्वायत्त संस्था आहे आणि तिच्या नावावर जर कुठली जमीन असेल तर तिची देखील पूर्वपरवानगी घेतली पाहिजे. तशी घेतली नाही असं स्पष्ट या ठिकाणी दिसते. आणि अशा वेळेला मग ही सगळी बांधकामं झालेली आहेत. आणि हा प्रकार काही इथेच झालेला नाही. ह्या संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ज्या गुरचरणी होत्या त्या ठिकाणी आता अशाच पद्धतीने सरकारी जागेवर शासकीय योजनेअंतर्गत घरी बांधली जात आहेत, गरिबांसाठी घरं म्हणून बोलले जाते. परंतु आता इथले असणारे स्थानिक ते का गरीब नाही का, आता त्यांना का घरांची गरज नाही की त्यांना देखील घरांची गरज आहे. मग त्यांचा पहिला अधिकार असला पाहिजे, त्यांना मोफत घरे त्यांनी देखील दिली पाहिजे. कारण त्यांना आता त्यांच्या वाढीनंतर आता गावठाण विस्तारासाठी जागाच उरली नाही तर ते जातील कुठे, त्यांचा देखील विचार या ठिकाणी केला पाहिजे. परंतु दुर्दैवानं असं कुठं होताना दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे गरिबांचे कैवारी आहेत असं बोललं जातं. आणि ते ठाणे जिल्ह्यातले आहेत. माझी त्यांना विनंती आहे की आता खूप आरोप केले जात आहे, परंतु आता हे आरोप किती खरे किती खोटे हे सगळं कागदपत्रक पाहूनच या ठिकाणी समजेल. आणि सगळं सरकारच तुमच्या हातात आहे, तहसीलदार तुमचेच आहेत, मंडल अधिकारी तुमचेच आहेत, म्हाडावाले तुमचेच आहेत. सगळे या सगळ्या बाबतीत आता एका महिलेचा या ठिकाणी जीव हे अतिशय महत्त्वाचा आहे. आपण नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा करतो, आईची आराधना करतो, आईचा उपवास करतो आणि आता ही पण एक आईच आहे. ही आपल्या ग्रामस्थांसाठी म्हणूया किंवा आपल्या मुलांसाठी उपोषणाला बसलेली आहे. या सगळ्याचा अंत
पाहिला नाही गेला पाहिजे. त्यासाठी मला तरी वाटतं मग कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी. किमान सुरुवातीला हे उपोषण कसं सोडलं जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे कुठलाही आदेश होईल त्याच्यानंतर कारवाई होईल या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, परंतु सुरुवातीला उपोषण सोडणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर खरं म्हणजे पाप लागेल, मला असं बोलावं लागेल की या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये एखादी दुर्घटना झाली तर ह्याचा सगळ्यांना दोष लागेल. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की मग तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील, पोलीस असतील, या सगळ्यांनी किंवा इथले राजकीय नेते मंडळी असतील, कोणी असतील, समाजसेवक असतील, त्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. या आईंचं उपोषण त्यांनी सोडवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जी कारवाई ती झाली पाहिजे असंच या ठिकाणी वाटतं. ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता, भंडारली. गावदेवी माते की जय. सक्षम अधिकारीचा परवाना घेतला नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, म्हणून न्यायालय तो न्याय मिळाला नाही, तर आम्ही न्याय घेतल्याशिवाय गप बसणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. जागा आमच्या बापाची नाही कुणाच्या हक्काची. बस, ओके, चला चला.